नमस्कार. तर आता आमचा वाडा 2 दिवस झाले एका जागेवे, मोरच्या मजलीला काय गेला नाही. आता काय झालंय, आमचं मेंढक काय काय गावाकडे गेले तर या घरी जिथं आपली मेंढर जायचे आता वाडा न्यायचा त्या वाटणे कुठं पाऊस झालाय कुठं चराय झालंय हे बघित बघित आपलं घराकडे गेले तर कालच्याला गेले तर आणि आज यायचं होतं माघारी, आल्यात का नाही निघून काय जण फोन पण लागाना तर त्यांचं, कारण मोबाईलला चार्जिंग हे कराय गावत नाही. काही टायमाला लाईट नसते, मोबाईल स्विच ऑफ राहतात. माझा पण 2 दिवस मोबाईल स्विच ऑफ होता, चार्जिंगच नव्हती. तर आज बाय जया आणि आम्ही 3 जणी हाय बिराडाव. होय बाय. मग काय गावाला गेल्यामुळे आता मग 2 दिवस बसलोच पाहिजे ना जागेवर. चारा पाण्यासाठी हा ना, मुरची बी सुई बघायला लागते ना पाणी चारा खाई कसं नाही मग. असलं तर जायचं पुढं निघून. हा मोर बघून आल्याच्या नंतर कळतं की आपला झालंय चरायला जाऊ 2 म्हणजे 8 दिवस आधी, किंवा मग चराय जर कमी असलं तर 8 दिवस लेट जाव. अंग असा ह्यो हिशोबाने वाडा न्यावा लागतो मेंढरवाल्यांना. त्यामुळं वाचते. होय काली असं का एवढं होय. काय म्हणत नाही का आता काय करत नाही ती येरा ते इकडं. एखाद दिवशी वाडा उठायचा नाही म्हणल्यावर जरा बरं वाटते नाही, हो ना, आराम भेटतोय. थोडासा आराम जरा व्हायचा. होय जाय. ते पाणी सरपण गावलं तर आराम, नाही गावला तर पुढं गावतंय पुढं नाही, पुढं गावतंय पुढं नाही. आज पाणी गावलं पण दांबवलं 2 दिवस. अहो, आज गावल्या का बिचाऱ्याने दिलं ना बोर चालू करून. या कार्याला येते माया. हा. देतात पण ते बी नसल्यावर काय नाही का, नसल्यावर ती तरी कुठं देते, पुन्हा देतात. ती पण एकातच आणतात. हो. काय काय ठिकाणी बोरिंगला पाणी बी नाही. ती टँकर आणतात. आता इथं सगळं म्हणलं आम्ही टँकर आणतो, मग आपल्याला कुठून देते ना. मग काय बाई हो का शेतवारा लाल दोरा आहे ना, तो कुत काय पण निवारे दिसतोय. आता एवढं काल मी शिवलेलं आहे, डायरेक्ट ह्या कडपर्यंत त्याला शिवीत आणायचंय आणि एका बाजूने असं खोळ ठेवायची. अंगाव घ्यायला पावसाचं किंवा रात्रीचं बी नाही होय. असल्या गोंगडी जर झोपलं तर माणूस थंडी गारठ्याच अगदी एका गोंगडी वाकी रात काढत्यात मेंढक. आणि पहिल्या माणसाला गोंगडी शिवाट करमत नसायचं, त्याच्यामुळे ते म्हातारा घेऊन आला ना आठवणीने. मग गोंगडी हातात काठी डोक्याला फेटा, पहिल्या लोकांचं म्हणजे हेच असायचं, पायात जोडा. बाई घरी गेल्यावर गोड वाटतं का असं कोकणात मावळात असल्यावर. काय आपल्याला कुठं गेलं तरी वाढत नाही का, सारखं ज्या सारखंच कुणाला गेलं तरी आपलं आहे ते करायचं चालायचं. नाही पण गावाला गेल्यावर थोडं तरी बरं वाटत असं. वाटतं ना बरं, गावाला गेल्यावर आपली गणपात तिकडं आपल्या इकडं कोणी वाटत, कोण एवढ्या लांब येतं ना, आपण तरी जातो का. तिकडे गेल्यावर आपल्याला कोणी येणार पण आपण पण जाणार असं होतं ना. आता जरा सरपण नेला आली, सरपणच काढा कुडा आपला गोळा करून नेला म्हणजे मग पावसा पाण्याचा बरा लवकरच. आज घडीभर घोंगडीला दंड घातला आणि बाईनं जाय आहेत बिराडाव, तर म्हणलं एक जणांनी आपण जाऊ सरपणाला. वाटत नाही पण सरपण आणलं म्हणजे मग आपली चूल पेटवायला बरं येरवाळी. आणि ह्या झाडात सरपण लय पण तेच आपलं गोळा करून कवायना पण न्यायला लागतं या.
क्वाट वर पडते ते. वर झाडात गुतलं ओढून घेतोय माघारे सरपण. वाऱ्याने सरपण हालतय बेल काढताय नुसतं. वारच भरपूर सुटले. घोंगडीला दंड घालता घालता मी सरपणाला गेली होती. आता अजून गडीभर दंड घालणार आहे. कोंबड्या तर चांगले माचळी घालणं बसले ते. कुत्र्याची भीती आहे. इथं कोंबडीने अंड घातले वाटतं. बारकी पिल्ल पण मस्त बसल्या ते. आता त्यांना बी वरनं कागद टाकलाय सावलीसाठी किंवा पावसाने नाही भिजाव म्हणून बसल्या ते. आता ती लागते चारा बी लागतंय. पाऊस येतोय. आले आता परत. हा ना. येणार आहे आता वाटतं. चुली का बघितली पाहिजे. हा चूल म्हणली माझ्याकडे बघ. आपण मी म्हणायला चुलीचं बघितलं पाहिजे. हा दिवस गेला म्हणल्यावर चुलीचं बी बघितलं. मग काय दड्या बघा एवढा झाला. झाला ना घेतला म्हणून तेवढा झाला. नसता घेतला तर काय नसतं. काहीच नसतं झाला. हे काय एवढा घातला होता. एकच घालत सरपणाला ते पण आल्यानंतर मग हे योग घातला आता. बाई गाण्याचं म्हणलं ना ती वेळ नाही लागायची. एका दिवसात पुरं होईल. पण ते आपल्याला आडवी तिडवी कामं असतात. त्याच्यामुळे उरकाना ते. आता एक बनवता बनवता सरपणाला गेली. हात लावला होता 2-2:30 वाजता हातात घेतलं होतं. आवड मग आता अजून बी आता 4-4:30 वाजले असते नाही का. तरी अजून 6 वाजेपर्यंत बरा झाला असता. बरं आता चुली का बघायचं. हो ना. मग मेंढरू आल्यावर लय राडा. नाही पण मग ते आपण दिवसभर घरी आणि मग नाही ना जमत तसं बसून कवर पण. मेंढरा येऊन मग आपण करायचं म्हणलं वेगळं. हा तर आपला वाडा वाटायला असल्यावर मग तर होतंय. मग काय पण आता जागेवर असल्यावर आपल्याला बी वाटतंय ना यारवाडी होईल तर बरं. यारवळीच केलेलं बरं. आता चूल पेटवून घेते आणि पहिल्यांदा भात घालते चुली. प्रत्येक मेंढरावाल्याला असा विचार पडतो. जवळ जवळ आल्याच्या नंतर आपल्या गावाकडे वाडा जाताना आपल्या रानावर लक्ष टाकून यायचं. आंधे मोर जाऊन किती पाणी झालंय किती चारा झालाय. त्याच्यामुळं मग ते काल पांडा दाजीन दोघं गेली होती. माय काय ग बाबा तुझं नाव काय. कसं परत सांग. झोपत न उठून माझ्या का आलंय ते लय गोड नाव सांगत. काय आलं बाबा. जेजा आला ना. इकडून जेजा बी आला आता योग. जो जेजा आला ना बाबा. त्याला आज खायला दिलं पाहिजे. आता म्हातारा गोडा पण आला. जरा त्याला खायला ठेवलं. एक 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 गोडा खायचे आशेने आपला बिराळा येतो. मग आपलं ते संध्याकाळचं नेमकी बांधून टाकायची. ते पण आलं ते कोण. वाया कुठं त्या वाड्यात गेला का काय. आता होता इथं तुम्ही आल्यामुळे तिकडे आलता पळत. त्यो पडलं ना. लय उशीर झाला अजून जायला. 5 वाजल्या पार त्यांना.
आलो होतो वाड्या काल आलो त्यांनी हाक मारली आलाय कुत्रा तुमचा इकडं कुठं चालला होता तू आज मेन राख नाही गेला मी आलो असं वाटलं तू आला मधनं हा काय रे लयच उशीर केला हो. यार काय तिथं चालत आलोय मी कुठनं लय लांब एक पटपट सोडलं मला हा निम्या परत तिथनं चालत आलो गाड्यात गावात गाडी रस्त्यात गाड्याच नाहीत मोटरसायकल वाला थांबला तर आनंदबाई कोण आलंय हो कोण आहे बाबा होय बाई कोण आलंय आणि तुझं नाव सांगा आबांना पुरे बिर बरीत का बरी कसं काय पाऊस चारा पाणी त्या पट्ट्याला पाऊस इकडं काहीच नाही चारा बिरा कसा काय ह्याच्यापासून बापदेव घाटापासून कात्रज पर्यंत हाय इकडे बी जरा येतोय येतोय ना चारा कसा काय सारा हाय आपला सुकलाय आता इकडच्या गत नाही ना इकडच्या इकडे लय चारा पाऊसच नाही आता आनंदबाईला काय खाऊ आणला आणली आता म्हणलं तुम्हाला बेळ आवडते बघू बाई ओली बेरे होय हा वली आता देवा 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 आता तिला कालवाय लागत मग काय बाबा हे काय आहे बेल म्हण बेल आपण कालवा बेल कुठून आणली बाई बेल बेळ आणले देसात कोराळ्याची नाही ना कोराळ्याची नाही रे. तिथं काय गाडी थांबते कोराळ्यात कोराळ्याची बेल कोराळ्याची सासवडची जेजुरीची लय भारी बेल लय भारी ठराविक गाव आहे इथं बकुरीची पण बेळ लय भारी ना मला हा परत बोलायची बोलायचं डाळिंबची बेळ लय भारी नाही का डाळिंब डाळिंब शेंदावण्याची लय गाव बेळीची इथं हा कालू का सगळी हा काल होतं काय आता मेंढर बियाचा टाइम झाला हा सगळ्यालाच आहे ना जर ना कोथमीर आणली का तुम्ही आणली जेवाय त्यातली बी काढ जया बस की खाली काय झालंय तुला कोथमीर मिरच्या हे बघ. म्हणलं तुम्हाला बेळ आवडते मग आणली बेळ खायला बरं झालं काय बाय कसं करते तो असं करते रानटी जनावरांनी काय तरा बिराच नाही दिला दिला बाया, तरू. दिला मग रात्री तर कसल्या मेंढ्याचं गुन्हा कोरोना मेंढ्याचं 2 खांडवा झाला योग खांडवा इकडे पळाला आणि योग बिराडाच्या माग ना हं. नशीब तारत नाही गेला बा काय येतं बिगडी काय केली. काय काय येते होतो काय माहिती दिसलं तर तुझं असं ना आता हायच म्हणतात ना इथले लोक. आईच म्हणते ना त्याला जंगलच नाही वाघ बी येत 6 का 7 वाघ येत छा जंगल जीव जीव कर त्याला लांडगा सोडून इकडे सगळं प्राणी बाकीचं असतात लांडगाच इकडं नाही. पाणी होतो का तिथं म्हणता तुम्ही हा तुमच्या ह्याच्यावर आहे, मी नाही. हा, लय मस्त लागल बाणे आम तुमच्या ह्याच्यावर होतं. होत बाण आहे आवडत त्या बाय म्हणते मला नाही आवडत मला बी आवडलं पाहिजे ना सगळ्यालाच आवडलं पाहिजे मग काय. घ्या बाबा. बेळ का सागर कसा काय सागर आहे बरा आहे चालत जातो ना सागर हा ना जातोय रफ्तार बिफ्तार घालून जातात आता पाठी काय सांगायचं मला मध्ये आजचे दिवस राहा पोरं होय उद्याचा माहिती होती तुझं पाणी टाकावायचं पोरांना वाटत असं ना आल्यावर राहू नाही हा कशी काय आहे वेळीची टेस्टिंग लय बार बेळ मस्त हा? आहे. मस्त आहे ना आपलं सबस्क्राईब तर माय झाले बी आणल्या त्या पर ते हे नुसते वेळीच ना आपण ते आपण वरी करायची लय भारी हा ना कांदा त्याच्यात मटकी बिटकी नाही, आता हे भिजायची तुम्हाला गावाकडची वेळ आणली खास नाही का हा आता काय काय मटेरियल दिले मी काय बघितलं नाही मग त्यांनी बी आणलंय चिवडं फारसानाचं पुढं हा ना त्या बी हा. त्यात कांदा आणि मटकी आणि लिंबू जर घातला तर कोथमीर एकच नंबर आपल्याला पाहिजे ना तेव्हा बनवून खायला येते या हम्म. आणि देऊ मला पण वाटणी भेटली
आता डाळ शिजाय घालते वरणाची. होय. वरण बनवा तुम्ही. आता मिरची आणल्या तर कोथमीर आणली. कोथमिरीला चांगली ताजी ताजी मिरच्या बी ताज्या आहेत. आणलं आपल्या घरचं. वरण बनवायचं म्हणलं कोथमीर मिरच्या ठेच्याला लय भारी. आता म्हणलं मिरचीचा ठेचा बनवायचा त्या हा. आणि वरण. ही डाळ घेतली तुरीची आणि मुगाची. तुरीची जास्त करून घेतली आणि मुगाची कमी करून घेतली. आता आजचा प्रवास म्हणजे माझा गाव ते इकडं आळंदी वरून मग इकडं आलो पुढं चरवली फाट्या उतारलो. तिथनं मी चालायला लागलं लय. लय तिथनं मुर्ग चालायला लागलं. त्याच्यामुळे त्याच बरं सोडलं एक जणांनी. हा. तिथनं लय चालत आलो. लय काटण कुटण लय खायराटन चरवली झाडत ना लय. आपलं चरवलीत लय सबस्क्राईब हा आलं येऊन गेलं तिथं. काय सांगायचं. नंबर घेतल्या तर त्यांनी तुम्हाला सोडवाय बी आला असता. मला काय माहितीये. होय. आता ना दुसऱ्याला नाही लय त्रास द्यावा असं वाटतं. नाही द्यायचं पण ते भेट घ्यायसाठी येणारच होतं वाड्यात यायचं असं ना? म्हणलं. लय सुधीत आली. एक तास तर लय म्हणजे चाकण फिरून आलो तिकडे जाऊन. असं ना. हा चाकण त्या गाठात आपल्या सबस्क्रायबरला कधीच आपण त्रास द्यायचा नाही. नाही द्यायचा पण ते आणि आटपाडीचं होतं होय. पडळकर. ते रातच्या 11 वाजता आलं होतं भेट घ्यायला. पडळकर. हा होय. आटपाडीचं होतं. पडळकर साहेब पडळकर तिकडलं. साहेबाच्या तिकडचं. होय, त्यांच्या गावाच्या तिकडे हा त्यांचं म्हणजे भाऊबंदच असतील. हा आणि मग इथं येऊन गेला रातचं. मग मामांची बापूदाजीची भेट घेतली. हा. म्हणलं सकाळी मग सकाळचं आलं होतं. होय. माझ्या नाश्ता बिस्टा नाक्या वाडे पोटभर खाला. होय. लय ताजी ताजी हा ना. वास बघा कसला भारी येतोय. गावठी आहे नाही. त्यामुळेच वास येतोय. आईने बरंच दिले ना. कोथमीर दिली परत मिरच्या दिलता लसूण दिला. लसूण कांदा येतं लसूण नव्हता जावा अजिबात. नव्हतं ना. विचार करायला गेलं तर बाना आपलं सबस्क्रायबर म्हणजे छोट्या मोठ्या वाहनात गाडीत पण भेटते. अहो एका गावात आहे ना एका गावात हा. एखाद्या कुटुंबात तर प्रत्येक ठिकाणीच आहे. एखादं कुटुंब बघायला लागलं ना तर त्यांचं सगळं नातेवाईक जवळ सुद्धा बघताय. बघते. हा तसं पण होते. एखादी आई बघायला लागली ना तर तिची लेक बघते नात बघते सून बघते मला प्रत्येक गाडीत भेटले तर आज लोक आहे ना बाना येईन बघते रिवाय बघते नाही. मला आज आहे ना म्हणजे प्रत्येक गाडीत भेटले लोक. सगळी बघते. आवडच लय लागली. आवडले लोकांना. काय म्हणतात ना एखाद्या ज्याला सवड आहे त्याला लय आवड असते तशी भेटाय पण येते ते आवडीची माणसं. येतात भेटासाठी ती वेळात वेळ काढून काढून येते पण ते आपलं आज इथं तर उद्या तिथं. हा ना. त्यांना टायमिंगला आपण भेटत नाही. आपण उठून जातो तिथे जागे वेळ मारून असं जाते. होते. असं होते. आता आपल्याला म्हणजे ठिकाण पण सांगता येत नाही कारण आपण ठिकाण सांगायचो ना त्यांनी इथे यायचं आणि आपण जातो पुढं. आणि मग त्यांचा हेल्पाटा व्हायचा मोकार वेळ जायचा. मग. त्यामुळे मग आपल्याला ठिकाण सांगता येत नाही. का बरोबर आणि केव्हा तरी भेट करतो. महत्वाचं आपल्याला म्हणजे फोन नंबर पण देता येत नाही कारण नंबर दिला तर आपल्याला ते कामच करायला हा ना. करायला जमणार नाही ते हा ना. काम. मग म्हणजे माणसं फोन करणार आणि मग आपण कधी मेंढराच्या मागे पळत असेल तर कधी बिराडला देत असेल तर कधी पाऊस असेल तर आपली कायम गडबड असते ना. हा ना. त्यामुळे आपला एवढा संपर्क होऊ शकत नाही. होणारच नाही. काय बाबा आहे? एक काम करता का काय रे म्हणा आपली गुढी घेऊन येता का तेवढी जाऊन. कुत्र्यांनी काय केलं. मी डाळ घेतली पळवून नेली अंड्याला बसलेली. हा ना. हो रांडेव बसलेली ना. अंड्याला बसली होती. अंड घातलं तिथे कुत्र आलं ना अशी डाळ घेतली नेली अशी नेली हाड हाड करत तर पळावली ना गेले घेऊन. लय कुत्रे काय बेकार इथं. लय लय बेकार. आपल्या कुत्र्यांनी नाही बघितलं ना. बघितलं की आपले कुत्र इकडं होती वर तर पळत जास्त वर त्यांना हाट गेलं. मी जाऊ का मेंढराकडं. हा मिंड्या का जाता का हा. बरं जा मिंड्या का जा आणि तेवढी गुढी खालते हा जाता जाता. हा हम्म. मग मी बांधते ती आता येरवाळी गुढी बांधल्यापर्यंत नाही तर मग इथं काट्याचं येणं मारायला लागते. हो, हो. दाजीबाई तुमची बी गुढी आज एक गुतवावं. पाऊस आला होता मेंढर सगळे उभी राहिली मी अरे बसलीच नाही तर. हो काय आता गुढी बांधल्यावर इकडं मग येणं मारायला नाही लागत. बाणायच्या आणि आरच्यांच्या चालल्या त्या भाकरी बघायला लागते येरवाळी येता होय. कुठपर्यंत भिजली चुल रे बाणाय. अहो लयच आलं सपा सपा नुसतं. हा ना. बापू बोला. कसं काय मिळालं चारा भेटलं. चांगलं भेटलं जरा. भेटलं ना.
पावसाने पूर घालाला पूर आता एवढ्यात नाही जो पाणी वाहिलं ना पाणी मग भांडी भरली तांदळाची आखी गत नसती. पाऊस म्हणजे पडलं की लगेच पाणी वाहते हो नेबरावनं. मग चालली त्या बाणाच्या नारच्या भाकरी जरा सरपण वापर वरनं कापड टाकून घेतले कारण कापड टाकलं मग बरं झालं. आता आका भिजून चूल गेला जरा बाहेर होती. चुली तर तवा ठेवला चुली तवा इजली नाही तर चुल इजली असती. वर आता? ठेवला तवा. आपलं सबस्क्रायबर आलं होतं तिकडलं सांगली जिल्ह्यातलं होतं खानापूर विटा तर त्यांनी आता नाश्ता आणला होता वडापाव खालागाड्याने आले आले मेंढर. हा नेमकं टायमाला आलं. मेंढ्या तिकून मेंढ्या इकून आणि ते तिकून. बापू कसा काय नाश्ता झाला? एक नंबर नाश्ता आला हा ना मग काय आल्या एका मिठीला 2 कुकरी झाली ते मिठी पण घातली नेवाऱ्याला कुकरी पण आणली ते. लक्षच नाही दिलं. बाकर थापा की थापते ना. पाहुण्यांना म्हणलं जीवन जात नाही ना नाही ती थांबलं. आपली ती तारा बघूनच निघून गेली. त्यांनी जे कडून म्हणजे पाला पाणी गळत होतं काही ठिकाणी भांडी लावायची हवा काही ठिकाणी खालून काठी लावायची मग ते पाणी माघारी जायचं तीच उलट मदत करू लागली. मदत करू लागली आम्हाला. आज एक बापदेव घाटामध्ये वाडा बघितला बाणा मी. लय दैन असं. हा मी बशीमध्ये बसलेलो तर काय गुढे लादलेली काय लादली नव्हती आणि त्यांची मेंढर फार सास सोडला दिसली मला पुढं. पाऊस हा. पाऊस होता होय. तर कशी बिराड नेली असतील तिने लय पाऊस पाणी वाहत होतं म्हणजे बिवरी पासून पाऊस मला म्हणजे चांगला पडायला लागला. बिवरी बापदेव घाट पाऊस कसं येवलेवाडी कात्रज कोंडवा बायांच्या पिठात हुंडा राहिला वाटतं. स्वारगेट पर्यंत सगळं पाणी पाणीच होतं. असं ना. हा त्या म्हणजे शेंगड किल्ल्याच्या परिसरात कात्रज घाटाच्या त्या भागात लय पाऊस पडतोय. लय ना. हा म्हणजे पावसाचा माहेर गरज आहे ना. शेंगड किल्ला शेंगड परत पुरंदर राजगड तोरणा ह्या म्हणजे उंच ठिकाणी तर आणि त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो पावसाळी कारण तिथं जंगल आणि उंच डोंगर असल्यामुळं तिथं ढग येऊन थांबतं आणि मग पाऊस जोराचा पडतो तिकडं म्हणजे भात शेती पण ह्या टायमाला मोठ्या प्रमाणात लावली जाते. कांदा बी तिकडे राहिला धुवून घ्यायला लागला आता. कांदा चिरला जरा म्हणलं भजी बनवायची. हं. कोथिंबीर घरनं आणली गावठी आणि मिरच्या पण आणली जाय जरा लसूण दिला आईने कांदा दिली ताई बाकी काय दिलंय कोणाच ठेवू. हा तेवढं दिले मिरची लसूण कोथमीर. चाललं होतं त्यामुळे मग गप झाली पण नाही येते येते दाबा गोडी घेऊन आली लगेच. हा गोडा योग बांधलाय मी. थांब आता गोड्या जाते एक जण कसं जात आहे जात जवळ मग काय म्हणते बरे आहेत ना. बरे बरे सागर सागर जातो की शाळेत आता. होय हा. तुम्ही सोडवाय बिडवाय गेलतोय. बिराजी जातोय मी नाही गेलो आता एका गाडीवर काही मोटरसायकल बसत नाही मग बिराजी मोठ्या गाडीत नेतोय. होय लय 10-12 पोरं येतोय बाप्पूचा पोरगा आपल्या घरची वरच्या घरची मग काय हा ना सगळे गोळा करून नेतोय. पाणी शिरलोय पाण्यात. भाऊ खाल्लं का बरं? उकारलं कसं काय हो? शिरलं पाणी म्हणलं पाणी वरगा जागा आहे ना थोडी हा त्याच्यामुळं ते पालातच पाणी आलं ना म्हणजे तणावीचं नाही का गळ्याला ते आलं खाली टाका बाटली नाही पटायचं टाकायचं हा मग टाकले. जेवतो आता इथं आम्ही सगळेजण हो जेवू आपण जेवायचं तर काय करता आता. नाही म्हणलं मग बाय मी जरा मेंढरा गेली त्या बायला म्हणलं केलंय तर काल हा ना तर हे जेवा आता इथं सगळं. मग अशी दहा मेंढरा पुन्हा हा ना बघा ना इकडे चाळायचं ठेवलंय चाळाचं पीठ खाली टाकलं आणि चाळून आला होती. चावायला लागतं आज बाळा भाजी पण बनवेल बनवायच्या ते हा ना खात्यावर माणसं घरनं त्यांनी मिरच्या कांद हा ना कोथिंबीर पावसा पाण्याचा गारठ्या उरट्याचा व्हाय जरा खालं पिलं पाहिजे हा. मग काय आपली कांदा भजी अशी खेकड्यासारखी असतात कशी पण. आज घरून आणलेली ताजी ताजी कोथिंबीर गावठी आणि चालली ते बाणाची आता भजी बनवायची. मिरची पण वाटली बाणाई हो मिरची लसूण कोथिंबीर घातली. आमचं जरा तिकडं मेंढरात काम चाललं होतं
तोपर्यंत बाणाने इकडे सगळं तयार करून घेतलं. अर्ध्या चुलीमध्ये मग पाणी होतं, हो काय किस भिजली होती भिजली होती. वरण तवा ठेवला होता मी. त्यामुळेच जमलं. सगळ्यात पाणी साचले की ओतून देत होती गाडी. त्यामुळे जमलं. पाऊस आला तशी सगळं पण येऊन उभी राहिली. राहिले ना. गार वाटली, गार लागते. हं? गार लागते ना ते. आता हे भजी तळून झाली म्हणलं पापड आहेत ते तळून घ्यावा तर तळायचंच आहे ते. भाजलं तरी चांगलं लागतात आपण. पण जाऊ दे म्हणलं आता तळते. बाजू सगळं होत्यात, काय साईडने भाजतात, काय साईडने एका साईडने. पटापटा उलट पालट करायला लागतात त्याला. हे बी आपल्या सबस्क्राईबने दिलं होतं. होय. हा त्या ताया आल्या होत्या बघा, त्या चाकणला राहायला होत्या ना हा त्या. बरोबर. त्यांचं ते नगरच्या. तिकडले पात्राचे तिकडले होते तेच का? हा, तेच. बरोबर. नगरच्या का पा. हा तिकडलंच. हाव, हाव. आयनानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात त्यांचं गाव आहे. आणि ते बिचारे लुगडी आणली. सकाळच्या आलती नाही दोनदा आलते ते. दोनदा आलते. एकदा त्या माथ्यावर आल्या, नंतर संध्याकाळच्या आलत्या बघा वडपाव घेऊन. माणसाला आवड आहे. करा गरम गरम म्हणल्या. माणसाला म्हणजे आता लोक सगळे कामात असत येत. आनंदाबाईला एक फराक आणली. त्यांनीच नाही का? त्यांनीच आणली त्या ताई. तर पुन्हा त्या आवड असल्यावर सवड होती. केळगावच्या ताईने एक आणले कपडे तिला. केळगावची केळगाव केळगाव इथं आपल्या आळंदीच्या साईडला गाठ आहे तोंड. आपण बसलो होतो तिथं. त्या ताई बी सकाळच्या आलत्या घेऊन तिला. मगाशी केलता त्यांनी फोन. आठवण झाल्यावर करत्या. करत्या ते. आता पण सबस्क्रायबर आपण आलो होतो, चहा पाणी झालं मग गेलं. त्यांनी नाश्ता दिला आम्हाला. त्याला म्हणलं होतं जा जेवून. तर ते इथलं आमची परवडा बघून ते पाऊस झाला पाऊस आला, परत बिराडात सगळे दुराडी झाली. आपण त्यात पालात पाणी सरलं. चुलीतून बिलीतून बायला म्हणलं राहून द्या, स्वयंपाक करायचा आपण करू येतं. मग आता जीव म्हणलं सगळे इथं. हॅलो, बिराजीचा फोन आला. बसला घेऊन. दूध गाळून घेतलं जरा. आता हे वरण गरम केलं. दिवस तर दूध तापते हा, मग बरोबर. दूध लागतंय ना नंतर. तवर तापण. अरे बापूराजी गेला काय? दाजी बघ काय रे बाई. बापोय या की न्या. भजी ने. या वय या मग मला पण आता इथं वाढायचं चाललंय माझं. या हा सरा हा जरा झोपेत खा नाही तर आता पिंगत खा. मग काय तर कटाळते माणूस दिवसभर. जरा आले दाजी बघ. ताट आणलं दाजी. हो नाही भांड सांगितलं होतं ना आणायला. माझं किती दडवून आलं घेऊन. टाकायला आल्या का चालेल काय? टाकायला आलं गाड काय दडवीत आलं. बरंच मोठं बरंच मोठं आणलं बरं. द्या इकडं. वरण देऊ काय देऊ वरण. पापडावर देऊ का वरण. पापडा वरण बाहेर थांबून राहिलं वाटतं. ते पानपुरी काय देते वरण. हे काय देते ना. जेवणाच असतं बापू तर काय झालं असं? जेवता बाई. जेवण आहे दाजी. या या जेव की? ये ये धाय जागा ये 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 म्हणे. अरे ये घे देवाचं नाव. दाजी मग देवाचं नाव घ्या. ये जेवाय. चालेल. चाललंय मस्त बघा आता जेवण. वरण बाजरीची भाकर, त्या संग तोंडी लावाय जरा भजी पण इथं. खेकडा भजी इथं. हा पापड पण तळून घेतलाय. मग वरण आणि ना बरे आहे ना बरं.
भाजी कशी काय चालते मामा मस्त आहे. मस्त आहे ना राजू आवडली का हो? एक नंबर आहे. फक्त मसाला मिरची जास्त नाही घातल्या वाटत बरे लवंग्या मिरची असतं तर मग भारी झाली असती. आमच्या मिरच्या मामा डोक्यावरून पण उचित एवढी मोठी झाड झाली. डोक्यावरून उचित आपल्या